कोण जिंकणार पैठणी आता काही वेळात स्पष्ट होणार। समोर एक चौकोन आखलेला आहे, विशिष्ट अंतरावरून एका वेळेला एक हा जो फुटबॉल आहे तो इथून टाकायचा आणि तो त्या चौकोनात जाऊन थांबला पाहिजे। दोन्ही वहिनींना 10-10 संधी मिळणार। ज्या वहिनींची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी। आधी या वहिनींपासून सुरुवात करूया। एक संधी 1-0 ही गुणसंख्या टाका। 2 नाही, 1-0 ही गुणसंख्या। 3 टाका। 3 4 4 मध्ये 2 5 5 5 संधी झालेली आहे। 2-0 ही गुणसंख्या आहे। आणि आता वहिनी तुम्ही या बाजूला यायचं, तुम्ही या बाजूला यायचं। आधी तुम्ही टाका। 6 7 7 टाका। 7 संधी झालेली आहे आणि 2-1 ही गुणसंख्या आहे। 8 टाका। आता दोन्ही तुम्ही टाकायचे। 9-10 3 आणि 1 ही गुणसंख्या। 2 संधी बाकी आहेत, बरोबर? दोन्हीही टाका। थोडक्यात निकाल आपल्या समोर आहे। उपविजेत्या ठरल्या भोबे वहिनी, त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू। अभिनंदन। गेले 3 दिवस उचलण्याची प्रॅक्टिस सुरू होती आणि त्यामुळे काय झालं हे त्यांच्या डाव्या हातावरून तुम्हाला स्पष्ट होत असेल। आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या साठे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। सूरज महल, कोथरूड, पुणे इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे। पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात। नमस्कार।